राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून 26वा वर्धापन दिन पुण्यामध्ये साजरा केला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिनाचा मेळावा पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिरात होतोय, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा बालेवाडीत होणार आहे। दोन्ही ठिकाणी जय्यत तयारी झालेली आहे। सत्तेत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या मेळाव्याचं नियोजन मोठं जोरदार आहे। पक्षाचे अनेक नेते 2 दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बालगंधर्व रंगमंदिरात नियोजनाचा काल आढावा घेतला होता। शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे। बालेवाडीत दुपारच्या सत्रात कॅबिनेट बैठक संपल्यानंतर सगळे प्रमुख नेते पुण्यात येऊन हजेरी लावतील। पुण्याला आज पहिल्यांदाच बहुमान मिळाला, कारण की याच्या अगोदर कोल्हापूर असेल, नाशिक असेल किंवा सुरत, देहरादून आणि दिल्ली, मुंबईमध्ये अधिवेशनं झाली। हे पहिल्यांदाच मेळावा या ठिकाणी होता। हजारोच्या संख्येने लोक येतात, त्यांचा उत्साह आहे। आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर राहिलो, त्याच्या मागचं कारण साहेबांचा पुरोगामी चेहरा या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी केलेलं काम, त्याच्यामुळे सत्तेत जायचा कधी संबंध नव्हता, सत्तेसाठी कोणाशी हातमिळवणी करायचा विषय नव्हता। त्यामुळे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या चर्चा आहेत त्या निश्चित अफवा आहेत असं माझं थेट मत आहे। स्वतः रोहित पवार आहेत। दादा, 26वा वर्धापन दिन राष्ट्रवादी 26 वर्षाची झाली आहे। हो ना, 26 वर्षाची झाली आणि आज जो काही काळ आपल्याला आधी बघता आला आणि आज जी काय ताकद पक्षाची आहे ती फक्त आणि फक्त सामान्य कार्यकर्ते, महाराष्ट्राची तमाम जनता आणि आदरणीय पवार साहेबांचा विचार। त्यामुळे आज इथं आपण जर बघितलं तर हा एक फॅमिली फंक्शन आहे, कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि या कौटुंबिक कार्यक्रमाला आम्ही कधी शक्ती प्रदर्शन करत नसतो। इथं सर्व लोक स्वतः येत असतात आणि स्वतः वर्धापन दिन साजरा करत असतात आणि आज तुम्ही जर बघितलं तर इथं मनापासून उत्साह हा लोकांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे तमाम महाराष्ट्राची जनता, सामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी, पवार साहेब आणि सगळेच आमदारपासून माजी आमदार यांना मी मनापासून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा बोलतो। दुर्दैव आहे की 2 वर्धापन दिन पडतात, एक राष्ट्रवादीचे आज 2 होत आहेत, मागच्या वर्षी यावर्षी 2 वर्धापन दिन होत आहेत। वाईट वाटतंय या सगळ्या गोष्टीचं दादा? शेवटी एक असताना पूर्वी जी होती पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा पार्टी चालत होती तेव्हा आपली एक मोठी ताकद होती। आता दुर्दैव असं की काही लोकांनी मुद्दामून त्या पार्टीला तोडून 2 पार्टी तिथं केलेल्या आहेत, पण ठीक आहे, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे। दुसरी पार्टी आज सत्तेत आहे, पण आज लोकांमध्ये राहून आम्ही सर्वजण लढत राहत, त्यामुळे आमची सुद्धा एक वेगळी ताकद आहे ती येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा पुन्हा रंगते की आता दोन्ही राष्ट्रवादी अर्थात अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्रित येणार, असे काही संकेत आहेत आज वर्धापन दिनानिमित्त? ही चर्चा अनेक दिवसांपासून आहे, ही फक्त चर्चाच एवढंच या ठिकाणी सांगतो। पण सुप्रियाताईंचं कालचं स्टेटस पण असं होतं की सहन करायला शिका। आता सुप्रियाताई आता आलेल्या आहेत, कारण का एखादा व्यक्ती जेव्हा व्यक्त होतो तेव्हा तो क्षणामध्ये काय विचार करतो त्याच्यावर तो विषय असतो। पण आदरणीय सुप्रियाताई आमच्या सगळ्यांच्या नेत्या आहेत, ते इथं आलेल्या आहेत। त्यांनी ते स्टेटस का ठेवलं हे त्यांना डायरेक्ट आपण विचारलं तर त्या स्पष्टपणे त्या स्वतः सांगू शकतात। तुमची काय इच्छा, शेवटचा प्रश्न, तुमची काय इच्छा आहे? दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित यावं, पुढचा जो वर्षीचा वर्धापन दिन एकत्रित बघायला मिळेल आम्हाला एवढंच सांगतो, जेव्हा पक्ष पहिल्यांदा फुटला होता तेव्हा आम्हाला संधी होती सत्तेत जाऊन बसायची, पण आदरणीय पवार साहेब आणि विचाराबरोबर आम्ही राहिलो, संघर्ष या सर्व कार्यकर्त्यांबरोबर आम्ही केलेला आहे। त्यामुळे आज सुद्धा पवार साहेब जे बोलतील ती आमच्या सगळ्यांची दिशा असेल। खरं तर थोड्याच वेळात झेंडावंदन देखील इथं होणार आहे। स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या हस्ते हा ध्वजारोहण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्यासाठी आता सगळे नेते आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, ते या पक्ष कार्यालयात जमायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। शरद पवार हे मेळाव्याच्या स्थळी पोहोचलेले आहेत, पत्नी पण सोबत आहे। पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा होतोय। 26वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त हा मेळावा आहे। घटनास्थळी म्हणजेच बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार पोहोचलेले आहेत, त्यांच्या हस्ते आधी झेंडावंदन होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल। थेट दृश्य बघतोय आपण ही शरद पवार बालगंधर्व रंगमंदिरात पोहोचल्याची। नुकतेच ते पोहोचलेले आहेत, सगळे मान्यवर आधीपासून उपस्थित होते। दृश्यांमध्ये अंकुश काकडे दिसत आहेत। आता सगळे
कार्यक्रमस्थळी आज जाताना आपल्याला दिसत आहेत 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2 वर्धापन दिन। एक आहे बालगंधर्व रंगमंदिरात शरदचंद्र पवार पक्षाचा। पुणे शहराच्या कार्यालयामध्ये ते पोहोचलेले आहेत। आमच्या पक्षामध्ये एकत्रीकरणाच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा नाही। जी चर्चा आहे ती फक्त तुम्ही माध्यम चालवतात। आमच्या पक्षामध्ये एकत्रीकरणाच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा नाही। जी चर्चा आहे ती फक्त तुम्ही माध्यम चालवतात। प्रतिक्रिया सुद्धा दिली अंकुश काकडे यांनी। पुढे जाऊया, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर ठेवलेल्या स्टेटसची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। आपल्यावर अन्याय होत असताना सहन करायला शिका, असं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या स्टेटसमधून म्हटलं होतं। त्यामुळे सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे होता याची जोरदार चर्चा आहे। आईला सगळंच माहिती असतं, माझे पालक क्वचितच मला सल्ला देतात, आईनं मला जो सल्ला दिला तीच गोष्ट मी रोज स्वतःला सांगते, सहन करायला शिक। आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचे, त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होतच असतो, आपण काहीही करू शकत नाही। परिस्थिती आपल्या हातात नसते, तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं, कर्तव्य करत राहायचं, आपले संस्कार कधीही विसरायचे नाहीत, असंही त्यांनी त्यांच्या स्टेटसमध्ये म्हटलंय। त्यामुळे सुप्रिया सुळेंनी नेमकं कुणाला उद्देशून हे स्टेटस ठेवलंय याची चांगली चर्चा रंगली आहे। मन घट्ट हे महाराष्ट्रातल्या जनतेला आहे की महाराष्ट्राच्या जनतेला आज आपण पाहतो, काल झालेला रेल्वे अपघात असेल, हुंडाबळी होतात, महिलांवरती अत्याचार होतात, हे सगळं सहन करू नका। पण त्यात परिस्थिती आपल्या सोबत नसेल तेव्हा मन घट्ट केलं पाहिजे, सहन करावं लागतं। नाही हे संस्कार फक्त सोडायचे नाही असं नाही बरंच काय म्हटलंय। प्रत्येक पक्षाला, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ मिळालं पाहिजे, त्यांनी आपलं मन घट्ट केलं पाहिजे। ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षामध्ये आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा तो संदेश आहे। तुमचं कालचं स्टेटस देखील चर्चेचा विषय बनलेला आहे। ज्या स्टेटसमध्ये तुम्ही म्हटलं होतं की सहन करायला शिकलं पाहिजे। हो बरोबर आहे ना, मी माझ्या आईचा रेफरन्स दिलाय त्याच्यात। कोणत्या अनुषंगाने तुम्हाला म्हणायचं होतं? लोकशाही आहे, लेखकाला लिहायचा अधिकार आहे। पण सहन करावा लागतं असं सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय, जी शिकवण आहे, असं काय नेमकं ते म्हणजे शरद पवारांनी हा पक्ष उभा केला आणि त्यानंतर जे काही घडलं तर त्याच्यानंतरची ही तुमची प्रतिक्रिया म्हणायची। आज दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रित मेळावे होत आहेत पुण्यामध्ये। आय लिव्ह इट टू युअर इमॅजिनेशन। वाढत्या लोकल अपघाताच्या त्याआधी आपण थेट वाढत्या लोकल अपघाताच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये मनसेनं धडक मोर्चा काढलेला आहे। लोकल अपघातानंतर मनसे आक्रमक झालेली आहे। मनसेचा हा धडक मोर्चा आपल्याला बघायला मिळतोय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, मनसेनं मोर्चा काढलेला आहे। ठाणे पश्चिम येथील गावदेवी मैदानापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा असणार आहे। तिथे जे डीसीएम असतील रेल्वेचे त्यांना निवेदन दिलं जाणार आहे। ज्या पद्धतीनं मध्य रेल्वेचं सगळ्यात गर्दीचं ठिकाण ठाणे आहे, मुंब्रा आहे, कळवा आहे, तिथं वारंवार ज्या घटना घडतात, लोकांनी जीव जात आहेत, यामध्ये रेल्वे प्रशासनाने वेळेत लक्ष घातलं असतं तर कालची घटना घडली नसती, असा आरोप करत, निषेध करत रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून मनसेनं मोर्चा काढलाय। आपल्यासोबत महिला कार्यकर्ते आहेत। आपण निषेध करता रेल्वेचा, नेमकं म्हणणं काय आपलं? आमचं हेच म्हणणं आहे, आज माझ्या माता भगिनी रोज त्या ट्रेनचा प्रवास करतात आणि कालची जी गोष्ट घडली ही खूप लांछनास्पद आहे। जेव्हा देश पुढे चाललाय, स्मार्ट सिटी चाललाय, असं आपण म्हणतो भारत पुढे, तर कुठे आज आपण नोकरीला जातो ना, आपला जीवच सिक्युअर नाहीये। तर मला असं वाटतं रेल्वे प्रशासनाने एकतर गाड्या वाढवा, एकतर सिक्युरिटी द्या, कारण हे रोज नाही, हे रोजची गोष्ट आहे, रोज 2-4 बळी जातच असतात। तर रेल्वे प्रशासनाला हेच मागणं आहे, एक तर तुम्ही काहीतरी सिक्युरिटी करा, गाड्या वाढवा, आज प्रत्येक जीव महत्वाचा आहे, नाहीतर तुमचे राजीनामे द्या, तुमचं काही काम नाही। काय सांगायचं आहे, प्रत्येक गाडीमधून प्रत्येकाचा कुटुंब जात असतो, येत असतो, प्रत्येकाचा जीव धोक्यात असते। ते प्रशासनाने विचार करून त्यानं आपला गाडी वाढवायला पाहिजे।